फ्रेंड, मी अपूर्वा. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी उपवासासाठी खास अशी रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे रताळ्याचा किस. चला तर पाहूया यासाठी लागणारे साहित्य. इथे मी एक रताळं घेत आहे, वाटलेली हिरवी मिरची आणि 1 वाटी शेंगदाण्याचा कूट. सर्वप्रथम आपण इथे मी एक रताळं साळून घेत आहोत. त्यानंतर आपल्याला ते किसून घ्यायचं आहे. मी इथे हे डायरेक्टली पाण्यातच किसून घेणार आहे, कारण रताळं हे लगेच काळं पडतं त्याच्यामुळे. आणि किसताना आपण त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ तरी टाकलं तरी तो कमी काळं पडतं. त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवत आहे. त्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेणार आहोत. ते तेल तापल्यावरती आपण त्याच्यात जी वाटलेली हिरवी मिरची होती ती टाकून घेणार आहोत. ही हिरवी मिरची आपल्याला छान परतून घ्यायची आहे, कारण त्याच्यातला थोडासा तिखटपणा कमी होईल. त्यानंतर आपण थोडासा त्यात शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत. सेम आपण साबुदाण्याच्या खिचडीसाठी जसं बनवतो ना, ते हे तसंच बनवायचं आहे. छान आपण हे शेंगदाणे आणि हिरवी मिरची परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण जो किसलेले रताळं होतं ते आपण त्यात टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण हे चांगलं एकजीव असं करून घ्यायचं आहे. आणि हे 5-10 मिनिटासाठी आपण ते परतून घ्यायचं आहे, जेणेकरून जी हिरवी मिरची आहे ती सगळीकडे अशी एकसारखी लागेल असं. त्यानंतर आपण अजून थोडासा शेंगदाण्याचा कूट त्याच्यात टाकणार आहोत. तो पण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर चवीसाठी आपण मीठ टाकून घेणार आहोत. हे मीठ पण आपण एक सारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याला वाफेवर शिजून घ्यायचं आहे. रताळं हे आपलं 5 ते 10 मिनिटांमध्ये शिजून जाईल, कारण त्याला जास्त वेळ नाही लागत. हे आपला रताळ्याचा किस वाफून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता की आपला तो किस शिजलेला आहे. आपला रताळ्याचा किस तयार आहे. अशाच नवनवीन स्वादिष्ट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या हंग्री माइंड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.